पंचवटी परिसरातील वर्चस्व वादातून घडलेल्या जीवघेण्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी विकी उत्तम वाघ यास अखेर नाशिक शहर गुंडाविरोधी पथकाने वणी परिसरातून अग्निशस्त्रासह जेरबंद करण्यात यश मिळवलंय। या कारवाईमुळे पोलिसांनी मोठा दिलासा व्यक्त केलाय। दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्रीच्या सुमारास पंचवटीतील राहुलवाडी भागात सागर विठ्ठल जाधव वय वर्ष 35 हा ओट्यावर बसलेला असताना पूर्ववैमनस्य आणि वर्चस्व वादातून विकी उत्तम वाघ व त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर अग्निशस्त्राद्वारे गोळीबार केला। गोळी सागर जाधव यांच्या डाव्या डोळ्याखाली लागून डोक्यात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला होता। गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। या प्रकरणी फिर्यादी योगेश माधव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात आतापर्यंत 14 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी विकी वाघ हा फरार होता। सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपी विकी वाघ याला तात्काळ अटक करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला दिले होते। त्यानुसार पथकाने विकी वाघचा शोध सुरू केला। आरोपी गुन्हा करून अहिल्यानगर, पुणे व छत्रपती संभाजीनगर परिसरात सतत स्थलांतर करत असल्याचं त्यांना ठाव ठिकाणा लागत नव्हता। दरम्यान दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की विकी वाघ हा दिंडोरी तालुक्यातील वणी परिसरात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार किरण कुमार चव्हाण उपा पोलीस आयुक्त गुन्हे शाखा आणि श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली 2 स्वतंत्र पथके तयार करण्यात आली। एक पथक वणी गावात आणि दुसरे लखमापूर फाटा येथे सापळा लावून थांबले होते। दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास लखमापूर फाट्यावरून कोशिंबे गावाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून एक पल्सर मोटरसायकल MH15 JR 8219 वरून विकी वाघ जाताना पथकाला दिसला। त्यावेळी पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून त्यास शिरफीने पकडले। विकी वाघ वर्ष 34 राहणार फुलेनगर, पंचवटी, नाशिक याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली देशी व्हॅनिटीचे पिस्तूल आणि मोटरसायकल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। आरोपीस पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, उप पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते तसेच पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे आणि सुनीता कवडे यांनी सहभाग घेतला। दिनांक 17/9/2025 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात येथील राहुलवाडी पंचवटी येथे विकी वाघ या इसमाने सागर जाधव या इसमावर वर्चस्व वादातून गोळीबार केला होता। सदरची गोळी सागर जाधव याच्या डोळ्याच्या खाली लागून डोक्यात घुसून गंभीर जखमी केली होती। म्हणून फिर्यादीनामे योगेश माधव वाघमारे याच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाणे येथे 444/2025 BNS कलम 109, 55, 35 सह भारतीय हत्यार कायदा 35 व महाराष्ट्र पोलीस कायदा 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 14 आरोपी अटक केले असून गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गोळीबार करणारा मुख्य आरोपी विकी वाघ हा अद्याप फरार होता। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते की सदरचा मुख्य आरोपी हा तात्काळ अटक करावा। त्यानुसार आम्ही मुख्य आरोपीचा शोध घेत असताना मुख्य आरोपी हा गुन्ह्यातील वापरलेली मोटरसायकलवर अहिल्यानगर, पुणे, औरंगाबाद व इतर ठिकाणी असा फिरस्ता होता। त्यामुळे त्याचा शोध लागत नव्हता। परंतु काल दिनांक 3/10/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना माहिती मिळाली की सदरचा आरोपी हा वणी परिसरात येणार आहे व तो गुजरातला जाऊ शकतो किंवा वणी परिसरात मित्राकडे जाऊ शकतो वणी परिसरात। त्यानुसार सदरची माहिती आम्ही माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण व माननीय ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 3/10/2025 रोजी वणी परिसरात गेलो। सदर ठिकाणी आम्ही 2 पथके तयार केली। एक पथक श्रेणी PSI गुंजाळ यांच्या नियंत्रणाखाली वणी गावात ठेवलं आणि एक पथक माझ्यासोबत लखमापूर फाटा या ठिकाणी आम्ही होतो। सदर आम्ही रात्री व आज दुपारपर्यंतही त्या ठिकाणी दुपारी आम्हास एक मोटरसायकलवर एक जोरात जाताना इसम दिसला व तो इसम हा विकी वाघ असल्याची आमची खात्री झाली। त्यानुसार माझ्यासोबत असणारे पोलीस अंमलदार प्रदीप ठाकरे, विजय सूर्यवंशी, राजेश राठोड, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, कल्पेश जाधव अशांनी आम्ही आमच्या सरकारी वाहनाने त्याचा पाठलाग करून कोशिंबे गाव या ठिकाणी
एक चौफुली रस्ता असतो त्या ठिकाणी आम्ही त्यास अडवले, त्यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून त्याची मोटरसायकल बजाज पल्सर MH15 JR 8219 व त्यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीची पिस्टल की ज्यामधून त्यांनी 2 गोळ्या फायर केल्या होत्या, ते हत्यार आम्ही त्याच्याकडून पंचनामा करून जप्त केले. असे एकूण 1,10,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जमा केला. वणी पोलीस स्टेशनला नोंद करून त्याला नाशिक येथे आणून पुढील तपास कामी ही पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.